नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्या सगळ्यांसाठी मी मनीषा कुंभारी यांचा मनातल्या मनात हा काव्यसंग्रह घेऊन आली आहे. वैभव जोशी कवी आणि गीतकार हे या काव्यसंग्रहाबद्दल असं म्हणतात, शिस्तबद्ध व प्रसंगी कर्तव्य कठोर अशा शासकीय सेवेला वाहून घेतले असतानाही संवेदनशील राहणं हे कर्मकठीण काम. वरपांगी कोरडे दिसणाऱ्या झाडाने मुळाशी अनेक पावसाळे जपल्यासारखे काहीसे, मात्र बालपणापासून साठवलेली ती ओलच वेळोवेळी तलखी शमवण्यास कामी येत असणार हे मनीषाजींच्या अभिव्यक्तीत जाणवतं. त्यांच्या मुंबईचा पाऊस या कवितेत याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. प्रामुख्याने मी आणि तू या द्वैत वाटेवरून चालणारी ही अभिव्यक्ती अधूनमधून स्वतःशी, स्वतःच्या कवितेशी आणि ईश्वराशीही बोलते. शासनात काय म्हणूयात आपण, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना जे काही वाटलं ते कवितेतून व्यक्त झालेलं आहे. आणि कवितांचे जर विषय बघितले तर वेगवेगळे आहे. कसा रे देवा ध्यान विजेची सावली, येतो असा एखादा दिवस बार उदया, हसरी माझी बाय ग, अबोला प्रेमाचा ऋतू, मी राधा, आयुष्य असतं दोघांचं, गाव सोडताना, भूक, कवितेची एकही ओळ सुचेना. बघा किती वेगवेगळे विषय आहे. महिला दिनाबद्दल कविता आहे, नात्यांची वीण, मनातला पसारा, प्रेमाची परिभाषा, पावसाबद्दल तर खूप कविता आहेत. वळवाचा पाऊस, मुंबईचा पाऊस, पावसाची गोष्ट, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर कविता आहे. या कवितेमध्ये मराठीचे खूप छान वेगवेगळे शब्द भेटतात आपल्याला. सोप्या सोप्या शब्दामध्ये असा खूप डीप अर्थ आणि खूप डीप भावना, खूप खोलवर जाणाऱ्या, आणि जातात कशा, अशा भस्कन नाही जातात त्या, तर अशा हळुवारपणे मस्त अगदी मऊशार रस्त्यावरून अलगद त्या हृदयापर्यंत पोहोचतात. ही कविता वाचताना असं तलम रेशीम जसं असतं पण कणखर मजबूत असं वाटतं. तुझेच प्रतिरूप मी, सुजान तू अजान मी, सुजान तू अजान मी, तुझ्याच रे प्रेमात मी, गंधीत तू संगीत मी, तुझ्याच रे रागात मी. यातली गर्दी ही जी कविता आहे ही मला खूप आवडली आहे, की गर्दीवर कविता कोणी करू शकतं आणि गर्दी कुणाला आवडू शकते हे मी विचारही केला नव्हता. कधीकधी खूप जवळची वाटते गर्दी. आपण त्यातीलच एक असतो म्हणून का, तिथे आपल्याला कोण ओळखत नाही म्हणून का. गर्दी एका विशिष्ट दिशेला जाणारी गर्दी, आपल्या एकांगी विचारासारखी, सर्वांना सामावून प्रवाही असणारी गर्दी, सगळ्यांना सामावून प्रवाही सतत चालणारी गर्दी, आपल्या भावनांच्या पुरासारखी, काही अंतरावर जाऊन पांगणारी गर्दी, आपल्या स्वतंत्रतेच्या कल्पनेसारखी, मदतीला न धावणारी बघ्यांची गर्दी, आपल्या काही स्वकीयांसारखी, समान हेतूने एकत्र आलेली गर्दी, आपल्या कुटुंबासारखी. असं गर्दीबद्दल निरीक्षण आणि ते जीवनाला जोडून घेऊन केलेलं निरीक्षण हे खूप सुंदर आहे. मुंबईचा पाऊस तर कविता खरंच खूप सुंदर आहे, की मुंबईमध्ये पाऊस जो येतो तो कसा येतो. साडीबद्दल कविता आहे, की साड्यांचे किती वेगवेगळे प्रकार असतात, बाई मनात साडीचं कसं महत्त्व असतं. वळवाचा पाऊस, सगळ्यांना वेड लावणारा, बेभान करणारा, अंगाची लाही होत असताना शहारून टाकणारा, भेदाभेद न करता कवेत घेणारा, नवी उर्मी देणारा, सृष्टीचा तहान शमविणारा, तूच तूच तूच. वळवाचा पाऊस. मुंबईचा पाऊस कसा आहे बघा. मुंबईचा पाऊस खोलवर रुजणारा, वेडावत राहणारा, अंकुर फुलवणारा, कवी मनाचा पाऊस. मुंबईचा पाऊस लोकलचं वेळापत्रक बिघडवणारा, ऑफिसात उशिरा पोचवणारा, लेटमार्कची धाकधूक जागवणारा, चाकरमान्यांचा पाऊस. मुंबईचा पाऊस गल्ली बोळात साठणारा, मुंबईला तुंबवणारा, सामान्यांना घोर लावणारा, जनजीवन विस्कळीत करणारा पाऊस. मुंबईचा पाऊस सांग सांग भोलानाथमधला, शाळेला सुट्टी देणारा, रिमझिम गिरे सावणमधला, चिंब भिजवणारा. असं मुंबईच्या पावसावर कवयित्री लिहून जाते. खूप छान काव्यसंग्रह आहेत. 50 कविता आहेत आणि 51 कविता आहेत. मनातल्या मनात हे शीर्षक असलेली कविता आहे. मनातल्या मनात किती बोलतो आम्ही बायका, बाई मनाचं गुपित काहीसं या कवितेत उलगडू पाहतीये.
मनातल्या मनात किती बोलतो आम्ही बायका, घरातलं, दारातलं, बाजारातलं, ऑफिसातलं, नवऱ्याचं, मुलांचं, सासरचं, माहेरचं, मनातच भांडतो, मनातच चिडतो, मनातच रुसतो, मनातच हसतो, मनातच लाजतो, मोहरतो, अंगभर शहारतो. कळतं का हे तुम्हाला? किती बोलतो आम्ही बायका मनातल्या मनात. खूप शुभेच्छा. अनेक अशा कविता, अनेक अशी पुस्तकं येत राहो. अपर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी त्यांचं काम सांभाळून जीवनातून त्यांना जे दिसलं, जीवन त्यांना जे उमगलं, हे मांडण्याचा खूप उत्तम प्रयत्न केला आहे. खूप छान प्रयत्न झाला आहे. या निर्मितीला खूप खूप शुभेच्छा.